फर्स्ट एक्झाम्पल जे तुम्हाला दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. काय करणार तुम्ही? तुम्हाला दोन ट्रायंगलच्या बाबतीत बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट्स दिलेल्या आहेत. यावरून काय काढायचंय? रेशो. वी हॅव टू फाइंड रेशो ऑफ एरियाज ऑफ दॅट टू ट्रायंगल्स. प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झाम्पल नंबर 1. काय करणार तुम्ही सुरुवातीला? लेट A1 बी द एरिया, B1 be the base, and H1 be the height of first triangle. First triangle. असंच आपल्याला कशाच्या बाबतीत गृहीत धरावं लागेल? A2 be the area, B2 be the base, and H2 be the height of another triangle. हे लिहिल्यानंतर काय करणार आपण? व्हॅल्यू पुट करणार. आपल्याला A1 अपॉन A2 फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला B1 H1 B2 H2 या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग फर्स्ट ट्रायंगलच्या बाबतीत बेस किती आहे? 9. सो देअरफॉर B1 इक्वल टू 9. H1 किती आहे? H1 इज 5. सिमिलरली व्हॉट इज B2? B2 इज इक्वल टू 10 and H2 is equal to H2 किती आहे? 6. So we know that आता दॅटच्या पुढे काय लिहिणार? We know that ratio of areas of two triangles is equal to ratio of product of their bases and corresponding heights. ते पूर्ण वाक्य आपल्याला लिहावं लागेल. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. हे वाक्य विद्यार्थ्यांना लिहिणं कंपल्सरी आहे. 2 मार्काला जरी एक्झाम्पल आलं तर निश्चित याच्यासाठी काही मार्क्स फिक्स असतात. त्यामुळं हे लिहायचं टाळू नका. मग आता याच्या आधारावर आपण काय लिहिणार? A1 अपॉन A2 किंवा मग रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू K1 अपॉन K2 and this equals to B1 into H1 divided by B2 into H2. This also equals to, व्हॅल्यू पुट करा आता बाय पुटिंग व्हॅल्यूज. 9 into 5 डिवायडेड बाय 10 into 6. 10 into 6. आता हे सिम्प्लिफाय करणं काही अवघड नाहीये. 3 2s are 6, 3 3s are 9, 5 1s are 5, 5 2s are 10. So 3 1s are 3, 2 2s are 4. So required ratio is 3/4. सिंपल एक्झाम्पल आहे. यातली एकही स्टेप कृपया टाळू नका. पूर्ण आन्सर लिहा. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही अवघड नाहीये. आणि एक क्षण मी थांबतो, काही क्षणासाठी थांबतो, जेणेकरून तुम्हाला माझं अक्षर तसं समजेल. झूम केल्यानंतर व्यवस्थित समजू शकता. तुम्हाला जर आन्सर लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी काही क्षण थांबतो. ठीक आहे? स्क्रीनशॉट तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता. 1.13 BC perpendicular to KB, AD perpendicular to KB, BC equal to 4, AD equal to 8, then find area of triangle EBC upon area of triangle ADB. तुम्हाला जो ट्रायंगल दिलेला आहे या ट्रायंगलचं वैशिष्ट्य काय? व्यवस्थित पहा. 2 राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला इथे दिले गेले. आता ह्या 2 राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात काय असेल? आपण एक तर त्यांची हाईट कॉमन घेऊ शकतो किंवा त्यांचा बेस देखील कॉमन घेऊ शकतो. याला तुम्ही बेस पण म्हणू शकता किंवा दोघांच्या बाबतीत हाईट पण म्हणू शकता. A, B, C
आणि इथं डी. व्हॅल्यू कुणाच्या दिलेल्या आहेत? आता बीसी दिलेली आहे 4, सो बीसी इट इज 4. अजून एडी तुम्हाला किती दिलेली आहे? 8. आणि काय काढायचं आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी divided by area of triangle ADB is equal to, आता डायरेक्टली इथं काय दिलेलं आहे? सुरुवातीला तुम्ही हे लिहू शकता, इन ट्रायंगल एबीसी बीसी परपेंडिक्युलर टू एबी आणि इन ट्रायंगल एबीडी एबी परपेंडिक्युलर टू एडी. असं सुरुवातीला आपल्याला इथे लिहिता येईल. ते लिहिल्यानंतर काय करणार आपण? हा रेशो लिहिणार आणि हा डायरेक्टली कशाच्या इक्वल येणार? सुरुवातीला वरती एबीसी आहे, ट्रायंगल एबीसी, म्हणून त्याची हाईट तुम्ही काय घेणार? बीसी डिवायडेड बाय, कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, इफ ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस then ratio of their areas is equal to ratio of their corresponding heights. इथं मी AB ला बेस कन्सिडर करतोय. ठीक आहे. तुम्ही एखाद्या वेळेस त्याला जर हाईट कन्सिडर केली तर तुम्हाला थोडंसं रिझन बदलावं लागेल. ठीक आहे. सो BC अपॉन AD. मग याच्या पुढे तुम्ही ते रिझन लिहिणार. कुठलं रिझन लिहिणार? तुम्ही शॉर्ट मध्ये असंही लिहू शकता, ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. काय लिहिणार? ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. ठीक आहे. एवढं जरी लिहिलं रिझन तरी पुरेस आहे. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बीसी? बीसी इज 4 अँड एडी इज 8. सो दिस रेशो इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. मात्र इथं देखील हे लिहिणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा इथे सांगतो विद्यार्थ्यांनो, सुरुवातीपासून ही गोष्ट लक्षात घ्या. मी असं अनुभवलेलं आहे की बरेचसे टॉपचे जे विद्यार्थी असतात, जे 40 आउट ऑफ 40 मार्क्स घेण्याची क्षमता ठेवतात, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा ते 40 वरून 39, 38 वर काय येतात? अशा काही मायनर मिस्टेक त्यांच्याकडून सहज नकळत होत असतात. मग ह्या चुका आपल्याला टाळायच्या. याच लेसन मध्ये अजून पुढचे काही पार्ट्स असे आहेत पहा, ज्यामध्ये अर्थात सिमिलॅरिटीशी संबंधित जो भाग येतो, त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी अशा चुका केलेल्या आहेत. मी यापूर्वी टॉपच्या विद्यार्थ्यांकडून हे अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता त्या चुका तुमच्या बाबतीत, त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मी वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मधून जेव्हा जेव्हा त्याचा प्रत्यय येईल त्याची जाणीव करून देईल. ठीक आहे. मग इथं काय लिहिणं गरजेचं आहे? हे रिझन लिहिणं गरजेचं आहे. अजून एकदा सांगतो, कॉमन बेस ऐवजी जर एखाद्याने याला इक्वल हाईट्स म्हणून घेतलं तरी पण काही फरक पडत नाही, कारण हे दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत म्हणून. ठीक आहे. याच्यानंतर